किसी ने मेरा साईं दे। जय साईनाथ. तर आज दिवस 5वा. तर आपली पालखी तर पुढे गेली तर आपण पण चाललो आहे. जय साईनाथ. राहुल भाऊ कसा वाटतंय कसारा घाट आल्यावर? कसारा घाट म्हणजे अस्वर्णीय प्रवास आणि आता कसारा घाटाचे आम्ही पायथ्याशी आहे. आम्ही घाटनदेवी 11:30 ते 12 वाजेपर्यंत आपण आता कसारा घाटला पोहोचलोय. तर चांगलं वाटलं कसारा घाटवर आलो भाई. जय साईनाथ. आपला नाश्ताच्या ओल्डा आलाय. आता बरं वाटलंय कसारा घाट चढून. बाबा हालत खराब झाली. तर आपण आलो इकडं नाश्त्याच्या हॉलमध्ये. तर इकडं बघू शकतात सगळे गाड्या बिड्या लागले. चला आता जातो तिकडं नाश्ता काय काय आहे बघू. तर आमचा नाश्ता बिष्टा झाला. आता भजनला चाललो आहे. तर तिकडं भजन आहे. आता तिकडं भजन होणार आहे. तर तिकडं जाऊन पहिला बसणार आहे. जागा नाही भेटत ना तर जावं लागेल पहिला जाऊन. चला जय साईनाथ. किसी ने मेरा साईं देखा घुमा पाएजा ढूंढ रही. किसी ने मेरा साईं देखा ढूंढ रही. किसी ने मेरा साईं देखा ढूंढ रही. मेरा साईं देखा तेरा साईं मेरे गुरुद्वार में देखा. तेरा साईं मैंने गुरुद्वार में देखा. तेरा साईं मैंने गुरुद्वार में देखा. किसी ने मेरा साईं देखा मेरा साईं
शंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साई को मिलने चले। शंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साई को मिलने चले। मिलने चले साई लीला के संग शिरडी चले। शंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साई को मिलने चले। शंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साई को मिलने चले। जय साईनाथ. तर आपण कसारा घाट तर आपला पार झाला आहे. तर आपण आपल्या ओल्डमध्ये आलो आहे, जेवणाच्या ओल्ड आहे. तर तिकडे बघू शकता गाडी बिडी लागलेले आहेत. तर आपण पण लवकर कवर केलं आहे. 2.4 किलोमीटर पूर्ण कवर केले तर 4 म्हणजे जास्त आहे. तिकडून जे आम्ही होल्डमध्ये थांबलेलो ना तिकडून आम्ही कवर केलं पूर्ण. तर आपले पालखी इकडे गेले आहेत, सगळे तिकडे चाललेत आणि आपण पण जाऊ जेवण बिवण करू. आणि चौथ्या दिवसाचा ब्लॉग एडिटिंग करायची अजून बाकी आहे, ते पण करायचे लवकर यूट्यूब चॅनलमध्ये येणार आहे माझ्या. तर चला जय साईराम. जय साईनाथ. तर जाम उशीर झालं आहे, पालखी जाम पुढं निघाले. तर आम्ही पण आत्ता निघाले, म्हणजे निघाले काय निघालो आता. काय पुढं यशदादा आणि गोपालदादा आणि सुशांतदादा आहेत आणि मागे सगळे नोबी आणि सगळे लोक आहेत, मी मध्ये आणि चाललो आहे पटापट. इकडं लई कडी आहेत त्यामुळे आहे ना थोडा पाय लई झुका लागला आणि ते लोक पुढंच आहे. आपण पण जाऊ आता लगेच. तर डायरेक्ट तिकडं हॉल्टला भेटू. हॉल्टला म्हणजे बघू काय काय होईल ते सगळं तुम्हाला दाखवतो मी. जय साईनाथ. तर आता संध्याकाळीचे 7 वाजले. तर संध्याकाळी असं चालायला पण चांगलं वाटतंय. तर इकडं जागा बी बाबा नॅचरल म्हणजे वातावरण एकदम चांगले आहे बघायला गेलं तर. तर संध्याकाळी पण कसं चालतं ना तर दुपारी कसं ऊन पडतं जास्त तर चालायला जमत नाही. संध्याकाळी एकदम रात्री आणि संध्याकाळी मजा येते चालायला. हवा कुत्रा कसा पडतोय. आणि इकडं काम पण चालू आहे रोडची. बघू शकते इकडं समोर काम चालू आहे रोडचे, म्हणजे चांगली रोड बनवा लागली अजून. चला पुढे आपण भेटू. भागन बदलवी भला ह्याच भूमीच्या भागाला धुडा मिळाले शास्त्र भारत झाले मूळचे गोड गुरुवरा आहे जय साईनाथ. आता आपण नाश्त्याच्या ओल्डमध्ये थांबलो बघा. नाश्ता काय दिसत पण नाही रात्रीचे. 1 मिनटं मी दाखवतो. मी कष्ट घेतो, यश डांगे स्वतः कष्ट घेतो. हां बेल आहे आणि चाय. नाश्ता भारी. भजी भेटलं का नाही कधी? भाजी ना आम्ही खाल्ल्या पाववडा खाल्ला पाववडा. 4 पाववडे आणि भावाने एकट्याने खाल्ले. आता परत त्याला भूक लागली भावाला. भाऊ हे घे ना बेल जास्त आहे. कांदा नाही भावा आहे बघ. कांदा आहे ना माझ्याकडं. कांदा आहे भाई. कांदा टेन्शन नाही, कांदा आहे माझ्याकडे. चला भेटू. जय साईराम. जय साईनाथ. तर आज मी लई खुश आहे कारण मी ना एकटा आलो इकडं. कुठं जागेवर एकटा आलो, बाकीचे सगळं मागं आहे. तर आतापर्यंत ते लोक आलेच नाही आणि आमचे म्हणजे ग्रुपमध्ये 3 माणसं आलेत नवीन. तर चांगलं झालं मी पहिलं जागा पकडलो आणि इकडचे ते पण बोर्ड आहेत ना चार्जिंग पेन्सिंग झालं. आता कॅमेरा आणि मोबाईल दोन्ही चार्जिंग करून घेतो लगेच. चला जय साईनाथ. भेटू जेवणानंतर तुम्हाला भेटतो मी. जय साईनाथ. तर आता रात्रीचे वाजलेत 12 साडेबारा वाजलेत.
तर जास्त वेळ झाला, आता सकाळी लवकर पण उठायचे आहेत, तर आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली. गुड नाईट, साईराम, जय श्रीराम. चल भाई. काय भाई काय म्हणताय, झोप येते का नाही? नाही. आता आम्ही जेवून म्हणजे बसलोय, असं पडलोय, थंडी लय गार आहे. म्हणजे आम्ही कुठे आता म्हणजे नाशिक 30 किलोमीटर पुढे आता आम्ही खुलणंमध्ये झोपलोय. आम्हाला थंडी वाटते, जाम थंडी वाजते भाऊ, लई थंडी आहे. बघा स्वेटर घातलं आहे, बाकीचे स्वेटर नाही घेतले मी बाबा, घरच्यांनी ऑलरेडी ठेवलं होतं बॅगेत. तर थँक्यू. चला गुड नाईट, जय श्रीराम, जय साईनाथ आणि साईनाथ.